हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू आस विद्यालय. तर मी धनश्री आज घेऊन आली आहे तुमच्यासमोर कॉम्प्युटर विषय. तर आजचा आपला विषय तर संगणक आणि आपण शिकतोय चॅप्टर मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर मायक्रोसॉफ्ट वर्ड बद्दल ऑलरेडी आपण बऱ्याच गोष्टी शिकलेलो आहोत. तर या भागात आपण पाहणार आहोत क्रिएटिंग आय डी कार्ड. तर आय डी कार्ड म्हणजे काय असतं? बरोबर, आय डी कार्ड म्हणजे कोणतंही आय डी कार्ड असू शकतं. मग ते तुमच्या शाळेचं असू शकतं किंवा कॉलेज किंवा कोणत्याही कंपनीचं असू शकतं, कोणत्याही ऑफिसचं असू शकतं, बँकेचं असू शकतं. ओके, आय डी कार्ड म्हणजे आयडेंटिफिकेशन कार्ड. तर याचा उपयोग ॲक्च्युली समजायला होतो की ही जी व्यक्ती आहे ती तुमच्या संस्थेची आहे. तर यासाठी आपण आय डी कार्ड यूज करतो. तर ते आय डी कार्ड आज आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये यूज करणार आहोत. चला तर सुरू करूया. मी ओपन करते मायक्रोसॉफ्ट वर्ड. तर नॉर्मली आय डी कार्डची जी साईज असते ती स्टँडर्ड साईज जी असते ती 3.14. आपण मार्जिन बद्दल शिकलेलो आहे. कस्टम मार्जिन्स मध्ये जाऊ. इथे आता इथे आपल्याला साईज पाहिजे आहे इंचेस मध्ये. तर मी इथे इंच लिहिते, पण हे सक्सेसफुली याची साईज चेंज होणार नाही. बघूया तर काय एरर येते. इथे लिहिलंय दिस इज नॉट अ व्हॅलिड मेजरमेंट. असे का? तर आपल्याला इथे इंच लिहायचं नाहीये, इथे लिहायचंय हे 2 इन्व्हर्टेड कॉमाज मी दिलेले आहेत. देन ओके. तर आता हा आपला आय डी कार्डचा स्ट्रक्चर झालेला आहे. तर आपण काय करायचं आहे, हे आपले मार्जिन्स आहेत ऑलरेडी डार्क. तुम्ही मार्जिन्स पाहू शकता टॉप, लेफ्ट, बॉटम, राईट. तर हे मार्जिन्स पण आपण सेट करू. तर मार्जिन्स आपण सगळे 0 करणार आहोत. ओके. तर आपल्याला पूर्ण असा क्लिअर एरिया मिळाला आहे. तर याच्यावरती आपण आपलं आय डी कार्ड क्रिएट करणार आहोत. तर आय डी कार्डसाठी मी एक सॅम्पल दाखवते तुम्हाला कसे आय डी कार्ड आपण करणार आहोत. हे आहे आय डी कार्डचं सॅम्पल. तर इथे तुम्ही पाहू शकता फोटोसाठी आपल्याला एक स्पेस पाहिजे आहे. त्याच्यानंतर कंपनीचं नाव आणि कंपनीचा ॲड्रेस आणि जे एम्प्लॉई आहे त्याचं नाव, त्याचं टायटल किंवा डेसिग्नेशन तुम्ही बोलू शकता. देन कोड, डेट ऑफ बर्थ, एक्सपायरी डेट. ओके. तर याच्यामध्ये आपण थोडेफार चेंज करणार आहोत. आपण हे रेफरन्ससाठी आपण हे असं आय डी कार्ड घेऊ शकतो. त्याच्यानुसार परत त्याच्यानंतर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्यात एडिट करून चेंज करून आय डी कार्ड बनवू शकता. तर आता सर्वात पहिल्यांदा आपण घेऊ शेप्स.
अशा पद्धतीने तुम्ही शेप्स सेट करू शकता. त्यानंतर ओके, आणि एक सर्कल घेऊ. अशी जस्ट एक मी डिझाईन केलेली आहे. तर याला आपण कलर करू. आपण ग्रुपिंग करू शकतो शेप्सचे. तर असे कंट्रोल क्लिक करून तुम्ही शेप्स जे आहेत ते सिलेक्ट करू शकता. देन बट आपल्याला ग्रुपिंग करायचं नाहीये, कारण की आपल्याला वेगवेगळे जर कलर करायचे असतील तर ग्रुपिंग तुम्ही करून तुम्हाला सेम कलरच मिळेल. याची ऑर्डर चेंज करू. ओके, तर तुम्हाला मी कलरिंग सांगते. इथे आपल्याला फर्स्ट सिलेक्ट करायचं आहे, देन कलरिंग करू शकता. जस्ट एक सॅम्पल साठी तुम्हाला मी हे दाखवते. नेक्स्ट, ओके. तर अशा तऱ्हेने आपण एक कलरफुल वरची बॅकग्राऊंड बनवली. आता यानंतर आपल्याला इन्सर्ट करायचं आहे बॉक्स. आणि या बॉक्स मध्ये आपल्याला टेक्स्ट लिहायचं आहे, जस्ट फोटो. ओके, देन इथे आपल्याला कर्व लाईन घ्यायची. ई लाईन कट करू आपण.
ओके. तर कर्व लाईन तुम्ही अशा पद्धतीने सेट करू शकता. देन कलर. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही जस्ट शेप्स अँड ऑल आपल्या इच्छेनुसार करून त्याच्यानंतर असे फॉर्मॅट करू शकता. तर नेक्स्ट आपल्याला इथे आणि एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. इथे आपल्याला लिहायचं आहे नेम, देन मोबाईल, डेसिग्नेशन आणि ID. ओके. तर आपल्याला याची बॉर्डर नको आहे, तर आपण काय करू, फर्स्ट ऑफ ऑल शेप आउटलाईन, देन नो आउटलाईन. ओके. आणि याला आपण बॅक करू. तर हा शेप आपला वरती आला. ओके. तर याचे आपण फॉन्ट साइज चेंज करू आणि शेप स्टाईल चेंज केली. आता आपण साइज थोडी छोटी करू. ओके. देन आपल्याला कंपनीचं नाव लिहायचं आहे. त्यासाठी आपण इथे परत एक टेक्स्ट बॉक्स घेऊ. इथे समजा आपण नाव लिहू आस विद्यालय. देन मुंबई. ओके. याला पण आपण डेकोरेट करू शकतो. डन. देन इथं आपल्याला हा जो व्हाईट कलर बॅकग्राऊंड आहे ते नको आहे. सो आपण इथे राईट क्लिक करू, या फिर आपण इथे शेप फिल करू, देन नो फिल. तर काय होईल, मागची जी बॅकग्राऊंड आहे ती तुम्हाला दिसेल. ओके. आणि ही बॉर्डर पण आपण काढून टाकू. ऑल राईट. तर अशा पद्धतीने एक सॅम्पल आपण ID कार्ड बनवलेला आहे. तर आज आपण काय शिकलो, आज आपण पाहिलं की ID कार्ड कसं बनवायचं आणि शेप्सच्या ऑर्डर चेंज करावे लागतील तुम्हाला आणि त्यानुसार तुम्ही कलरिंग करू शकता आणि ID कार्ड बनवू शकता. तर हे ID कार्ड तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा. सेशन पुन्हा पुन्हा पहा आणि बघून ID कार्ड प्रॅक्टिस करा. ओके. थँक यू.